नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता पाळणा हे म्हणला जात आहे. जानकी हे सगळेजण ओवी बाळा झुझुरे बाळा झुझुरे आता ह्या पाळणा म्हणत असताना मात्र अचानक काय होतं तर पाळण्याची जी काही आता कडी आहे तर ती कडी निसटली जाते आणि पाळणा खाली पडणार तोच लगेच आता सौमित्र आणि सारंग भाऊजी धावतच येतात आणि आता पाळणा खाली पडण्यापासून वाचवतात. एक मोठा घडणारा जो काही अनर्थ आहे तर तो मात्र या दोघांमुळे एकत्र आल्याने टळलेला असतो. एक खूप मोठी शिकवण यातून त्यांना मिळते, कारण दोघं एकत्र धावून आले आणि आज या रामनवमीच्या कार्यक्रमाचा जो पाळणा आहे तो खाली पडण्यापासून वाचलेला आहे. तर कारण सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो, परंतु जेव्हा आता हे दोघं तो पाळणा धरतात तेव्हा सगळ्यांचा जीव मात्र जो टांगणीला लागलेला आहे तो मात्र शांत होतो. अवंतिकाचा चेहरा खुलतो, कारण हे दोघं एकत्र आले. सगळ्यांना फार असा आनंद होतो. सारंग आणि सौमित्र एकमेकांकडे पाहत असतात. जानकीला फार असं छान वाटतं आणि ऋषिकेत धावतच येतो आणि ती पाळण्याची कडी आहे तर त्या कडीमध्ये घालतो. तेव्हा आता तिघही भाऊ एकत्र आलेले आहेत. तेव्हा आता जानकी पुढे येते आणि जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि सारंग भाऊजी, बाळ रामाचा पाळणा पडू नये यासाठी तुम्ही दोघंही धावत आले. तसंच तुम्ही एकमेकांची मन जपायला आणि मन सांभाळायला काय एकत्र येत नाहीत. हे बघा सौमित्र भाऊजी, तुम्ही तुमचं नातं जपण्यासाठी एकही पाऊल जरी पुढे टाकलं तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना खूप असा आनंद होणार आहे. तर झाले गेले मतभेद विसरून जा आणि पुन्हा एकत्र या नव्याने. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, मत न जुळणारी, कधी न जुळणारी मत आहेत ती. तर आता जानकी म्हणते की हे बघा, अशा वेळेस मात्र नात्यांना एक संधी देऊन माघार घ्यायला काही हरकत नाही. त्यावरती आता लगेच सौमित्र म्हणतो की समोरचं जर संधी देणार असेल तर संधीचं सोनं करायला काही हरकत नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की ऐश्वर्या सगळ्याची माती करणार आहे. तर त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, असं तुम्हाला वाटतं. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, माझं बोलून झालेलं नाही, हे बघ ऐकून घे. आणि मला सारंग आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल प्रश्न पडतात. खरंच आता म्हणजे ऐश्वर्या बायको म्हणून नांदणार आहे का, आणि खरंच ती ते नातं निभावू शकणार आहे का. त्यावरती आता हे सर्व ऐकल्यानंतर आणि मला एक गोष्ट सांगा वहिनी, मला सुद्धा प्रश्न पडतो की मी काही चुकतोस का. त्यावेळेस आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, तुम्ही अजिबात नाही चुकत. प्रत्येकाला मात्र आता त्यातच आनंद असतो, कारण कुणालाही वाटतं की आपला अर्धा ग्लास हा रिकामा आहे, त्यामुळे त्याला त्याचं वाईट वाटतं. रामजन्म आणि रामनवमी साजरा करण्यासाठी त्यामागे मात्र एकच असा उद्देश आहे की श्रीरामचंद्र यांच्या आदर्श जीवनाची आठवण ठेवून आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या मूल्याचा स्वीकार करायचा. आणि हे बघा, काय स्वीकारायचं आणि काय स्वीकारायचं नाही हे आपण आपलं ठरवायचं आहे. सौमित्र भाऊजी लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगते म्हणून मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते. त्यावरती लगेच आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, सारंग माझा भाऊ आहे. मी अजून सुद्धा ठामपणे हेच सांगत आहे की ऐश्वर्याने मात्र आपल्या घरात येऊ नये म्हणून. तेव्हा आता असे बोलून सौमित्र आतमध्ये निघून जातो. सर्वांना आता एक आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता सगळेजण विचारात पडतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हे बघ ना जानकी, सौमित्र तर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही, मग तू सांग की आता काय करायचं आहे ते. तेव्हा आता जानकी म्हणते की कुटुंब कलश कौल घ्यायचा आहे. आणि हो आई, हीच ती वेळ आहे कुटुंब कलश कौल घेण्याची. नात्यांची अशी परीक्षा देण्यापेक्षा सगळ्यांच्या मताने ठरवायचं की काय करायचं आहे ते. आणि नाना तुम्हाला पटते का. तेव्हा आता नाना म्हणतात की हो जानकी, मला तुझं म्हणणं पटतं. आता किती काही झाले तरी आता या कुटुंबासाठी आता आपल्याला कुटुंब कलश कौल घेणं खूप महत्वाचं आहे आणि शेवटी त्याचाच आधार आहे. तर त्यानंतर मात्र जानकी म्हणते की हो, ठरल्याप्रमाणे मात्र आता आपण कुटुंब कलश कौल आहे तर तो घेणार आहोत. तर या घरामध्ये हवी आहे आणि ऐश्वर्याला जी काही मतं पडतील त्यानंतर मात्र मी ऐश्वर्याला वाजत गाजत या घरामध्ये घेऊन येणार आहे. तर ऐश्वर्या या घराला हवी आहे. ऐश्वर्या घरात आल्यानंतर आपलं घर पूर्ण होईल. तेव्हा आता सगळ्यांना मात्र आता जानकीचं म्हणणं पटतंय, परंतु आता ह्या म्हणजे सौमित्राला मात्र अगदी राग येत असतो. तेव्हा आता जानकी विचारते की नाना सुरुवात करायची का. तर आता लगेच सौमित्र रागानेच म्हणतो की थांब वहिनी. तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की सौमित्र, अरे कशाला तिला थांबवतोस तू, तुला मात्र तुझं मत मांडता येणार आहेस, मग कशाला थांबवतोस तू जानकीला. त्यावरती सौमित्र रागानेच म्हणतो की जर तसं असेल तर मात्र आता किती काही झालं तरी अवंतिका आणि माझं मन आहे ते
तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, आम्हाला दोघांनाही ऐश्वर्या घरामध्ये नकोय आणि खरं तर तुम्हाला सुद्धा ऐश्वर्या घरामध्ये का नकोय याचं कारण माहितीच असेल आणि तुमचं सगळ्यांचं मत तेच असायला हवं होतं. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की ऐश्वर्या परत या घरात आली तर ती नक्की काय करेल ते. परंतु आता जानकी बहिणीला हे असं अगदी वाटतंय की ऐश्वर्या घरात नाही की हे घर अपूर्ण आहे. त्यामुळे हे मी काय म्हणतो की ऐश्वर्या या घरामध्ये नकोय, कारण या घरामध्ये निगेटिव्हिटी येण्यापेक्षा ऐश्वर्या नसलेलीच बरी राहील. आणि कशाला डोक्यावर टांगती तलवार हवी आहे. तर आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. सौमित्राचा निर्णय कुणालाही मान्य नसतो. तेव्हा आता जानकी सौमित्राला विचारते की सौमित्र भाऊजी, तुम्ही नक्की हे काय बोलतात आणि किती वेळेस मात्र आपण त्याच विषयावर बोलायचं आहे. तर तेव्हा आपल्या अगदी कोणाच्याही एका मतावर निर्णय होत नसतो. तेव्हा आता कुटुंब कलश कौल आपण घेत असतो. इतकी वर्ष हेच चालत आलेलं आहे आणि आजही आपण तेच करतो. पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांपेक्षा एकाचं वेगळं मत का आहे, तुम्ही का असा वेगळा विचार करतात. मित्र खूप भडकलेला आहे आणि सारंग बिचारा अगदी खाली मान घालून उभा असतो. त्यानंतर आता जानकी सौमित्राला समजावते आणि म्हणते की भाऊजी, ऐश्वर्याने या अगोदर सुद्धा कित्येक वेळेस तिचा चांगुलपणा आहे तो सिद्ध केलेला आहे. तर आणि एवढंच नाही तर ती तिच्या वडिलांच्या विरोधात सुद्धा गेली, ते पण आपल्यासाठी. हे तुम्ही का बघत नाहीत. प्रश्न तिच्यातील निगेटिव्हिटी मधील तर आपला सुद्धा काहीतरी प्रश्न आहे सौमित्र भाऊजी. ती या घरामध्ये आल्यानंतर आपण तिला मायेने आणि प्रेमाने स्वीकारलं पाहिजे. तेव्हा ती कुठे आपल्यावर माया करेल, प्रेम करेल याचं अगदी जे आहे ते लक्षात घ्या. आपण सुद्धा तिला सुधारण्यासाठी एक संधी द्यायला हवी. सौमित्र भाऊजी, आपण जर तिला आपुलकी दाखवली, आपल्याच घरातील एक सदस्य म्हणून तिच्यावर जर आपण प्रेम केलं, तिला समजून घेतले, सुद्धा मग आपल्यावर प्रेम करायला आणि आपल्याला जीव लावायला सोपं पडेल. हे बघा, हे दोनही बाजूने आहे. बघा, आपण ऐश्वर्याकडून अपेक्षा करतो, पण सगळ्यात अगोदर पाऊल आपल्याला पुढे टाकावं लागेल. ती आपल्या घरामध्ये येणार आहे राहण्यासाठी, हे लक्षात घ्या. आणि हे बघा, हे घर तिचं सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि ते तिला वाटण्यासाठी मात्र आपल्याला सुद्धा तितकेच आता एफर्ट्स घ्यावे लागेल. ऐश्वर्याला तिच्या हक्काचं सासर आणि तिचा जोडीदार मिळून देण्यासाठी आपल्याला एक संधी तिला द्यावीच लागेल. आता सौमित्राला खूपच राग येतो. सौमित्र रागाने मात्र आता अगदी टेबलवर हात मारतो आणि म्हणतो की या घरामध्ये माझ्या अगदी शब्दाला कोणतीही किंमत नाही, त्यामुळे बास करा आता. जानकी म्हणते की भाऊजी प्लीज समजून घ्या. परंतु आज सौमित्र रागाने जानकीशी बोलत आहे. जानकीने आता कुटुंब कलश कौल आहे तर तो सुद्धा आणलेला असतो, तो कळस. त्यानंतर ऋषिकेश सुद्धा आता सौमित्राला समजावतो की हे बघ सौमित्र, भांडून काही उपयोग नाही होऊ शकत. जे काही तुझं मत असेल तर तू त्या चिठ्ठीवर लिहायचं. आता कुटुंब कलश कौल घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यात म्हणजे तुला साथ द्यावीच लागेल. हा आपल्या घराचा अंतिम निर्णय असतो आणि ऐश्वर्याला या घरात घेऊन यायचं की नाही हा आता कुटुंब कलश कौलच ठरवेल. आणि बघूयात तरी तुला जे वाटतं तर ते जानकीलाच वाटतं. जानकीचं म्हणणं सगळ्यांना पटतंय. आता जो काही असेल तो निर्णय तोच अंतिम असेल. तेव्हा आता सगळ्यांना मात्र जानकीचं म्हणणं अगदी पटत असतं, परंतु एकटा सौमित्र आहे की त्याला ऐश्वर्या घरात नकोय म्हणून. तेव्हा आता जानकी प्रत्येकाला म्हणते की सगळ्यांनी आपापलं जे काही मत असेल तर ते चिठ्ठीमध्ये लिहा. आणि सारंग भाऊजीला आता जानकी सगळ्यात पुढे बोलवते. सगळ्यांना आता चिठ्ठ्या दिल्या जातात. तेव्हा सारंग आपली चिठ्ठी घेतो आणि सौमित्राकडे पाहत असतो. सौमित्र आता सगळ्यांना चिठ्ठ्या देतो, पेन सुद्धा देतोय. तर सौमित्र रागाने त्याच्या हातातील चिठ्ठी हिसकावून घेतोय. तर मात्र तो अवंतिकाला चिठ्ठी देतोय आणि अवंतिकाला चिठ्ठी देऊन आता अवंतिका अगदी खरंच व्याकुळतेने मात्र आपल्या सारंग भाऊजींकडे पाहत असते. सौमित्र तोऱ्यातच असतो. त्यानंतर सगळ्यांना मात्र नाना सौमित्र यांना आता सारंग चिठ्ठ्या वगैरे देतो, पेन सुद्धा देतोय. सगळेजण आपापल्या मनामध्ये नक्की काय आहे, ऐश्वर्याला या घरात घेऊन यायचं की नाही असा प्रत्येकाचा जो काही निर्णय आहे तर तो चिठ्ठीमध्ये लिहिला जातो. आणि सारंग सुद्धा अगदी गणपती बाप्पांजवळ येतो, म्हणजे त्या पाळण्याजवळ जेथे पूजा मांडलेली आहे तर तेथे त्या रामाच्या मूर्तीजवळ येतो आणि तेथे मात्र आपली इच्छा आहे तर ती चिठ्ठीमध्ये लिहितोय. श्रीरामाला हात जोडतो. त्यानंतर आता जानकीने सुद्धा आपली जे काही आहे तर तो निर्णय लिहिलेला आहे. नाना सुमित्रा ह्या सगळ्यांनी आपापले जे निर्णय आहे ऐश्वर्याच्या बाबतीत तर ते आता प्रत्येकाच्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलेले आहेत. अवंतिका सुद्धा आपला निर्णय लिहिते आणि सौमित्र रागानेच आता जो काही निर्णय आहे तो लिहितो आणि रागाने कुटुंब त्या कळसामध्ये तो चिठ्ठी फेकून देतो आणि रागानेच तो रिएक्ट होत असतो. त्यानंतर आता अवंतिका सुद्धा त्याच्यामध्ये चिठ्ठी टाकते आणि आता जानकी तिच्याकडे पाहत असते. सगळ्यात शेवट सारंग त्याची चिठ्ठी घेऊन येतो आणि त्या कलशामध्ये तो टाकून देतो. सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झाल्यानंतर जानकी म्हणते की आता सगळ्यांनी आपापली मतं या चिठ्ठीमध्ये लिहिलेली आहेत, त्यामुळे आता मी मतमोजणी करणार आहे. तर जानकी एक एक करून आता कळसातील प्रत्येक चिठ्ठी खाली घेते. तेव्हा सारंग मात्र देवाला हात जोडूनच असतो. किती काही झालं तरी ऐश्वर्याच्याच बाजूने मतं पडायला हवीत. तेव्हा आता जानकी प्रत्येक चिठ्ठी वाचते आणि एक एक चिठ्ठी मात्र पुन्हा आता कळसामध्ये टाकत असते आणि प्रत्येक चिठ्ठ्या मोजल्यानंतर
झाल्यानंतर आता ती सगळ्यांना सांगत असते की मतमोजणी झाल्यानंतर आता ऐश्वर्याने या घरात यावे यासाठी मात्र तर सौमित्र लगेच पाहत असतो. सौमित्रला असं वाटतं की नक्की काय निर्णय आहे हे माहिती करून त्याला घ्यायचा असतो. ऐश्वर्याने या घरात यावं असं जेव्हा जानकी म्हणते तेव्हा मात्र सगळ्यांना फार असा आनंद होतो, परंतु सौमित्र एकटाच आहे की त्याला फार राग येतोय आणि एकच मत आहे तर ते निगेटिव्ह आहे. म्हणून सौमित्राला आता खूप मोठा धक्का बसतो. तो रागानेच पाहत असतो, कारण सौमित्र एकटाच आहे की त्यालाच मात्र ऐश्वर्या या घरामध्ये नकोय असं वाटत असतं आणि त्याच्या एकट्याची चिठ्ठी मात्र आता तशी निघालेली असते. तेव्हा आता मित्रांनो, आता सौमित्र नक्की काय कसा रिॲक्ट होतो. त्याला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो की फक्त एकच मत असं आहे की निगेटिव्ह आहे, जे माझी बायको सुद्धा माझ्या विरोधात आहे. तर म्हणजे अवंतिकाकडे रागाने बघत तो हे सर्व बोलतोय. तेव्हा आता अवंतिका त्याला समजावते आणि म्हणते की सौमित्र हे बघ, मी तुझ्या म्हणजे विरोधात नाही, परंतु आपल्या घरातील आनंदाच्या सुखाच्या बाजूने आहे याचा तू विचार कर. आणि हे बघ, अरे ज्या कायद्याचा मी अभ्यास केलेला आहे तर त्याच कायद्याचा तू सुद्धा अभ्यास केलेला आहे, तर त्याच कायद्याने मात्र आज मला माझं मत मांडण्याचा ठामपणे अधिकार दिलेला आहे. आणि तुला तर आतापर्यंत चांगलंच माहिती आहे की मी आजपर्यंत कुणाच्याही डिप्रेशन खाली येऊन निर्णय घेतलेला नाही. मी कधीही स्वतःच्याच मनाचा विचार केलेला आहे आणि जे योग्य आहे तोच मी विचार करत आले. हे बघ, मला मनापासून हेच वाटतं की जानकी बहिणी जो काही डिसिजन घेत आहे तर त्यासाठी आपण मनापासून त्यांची साथ द्यावी. हे बघ, ऐश्वर्या सुद्धा या घरामध्ये हवी आहे, कारण हे घर तिच्या हक्काचं आहे. तिला जर या घरामधून आपण बाहेर ठेवलं तर सारंग भाऊजीचा विचार कर, सारंग भाऊजींचा सुद्धा संसार आपल्यावर फुलायला हवा. अगदी तू एकट्याचाच विचार करू नको आणि ऐश्वर्या बदललेली आहे याचा तू विचार कर. आणि हे बघ सौमित्र, मला मनापासून वाटतं की सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या हे दोघंही एकत्र आले पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होऊ शकतं आणि त्यांचा संसार होऊ शकतो. त्यावरती आता हे ऐकल्यानंतर सौमित्राला फारच राग येतो. सौमित्र अवंतिकावर चिडतो आणि तिला लांब राहायला सांगतो. तेव्हा आता अवंतिका घाईने जानकीकडे जाते, तर आता सारंग हा सौमित्रच्या समोर येतो आणि त्याला विनम्र करतो. अरे एकदा माझ्या बाजूने विचार कर रे दादा तू. तरुण मात्र आता तो बोलायला सुरुवात करणार तोच लगेच सौमित्र रागाने आपला हात अगदी मागे घेतो आणि सारंगकडे रागानेच पाहत असतो. तेव्हा आता सारंग लगेच रडतच मात्र जानकी बहिणीच्या समोर येतो. सौमित्राचं हे वागणं कुणालाच पटत नाही. सौमित्र असा का वागतो, कारण ऐश्वर्याने त्रास दिला हे मान्य आहे, परंतु ऐश्वर्या आता चेंज झालेली आहे, तिला एक संधी आपण द्यायला हवी असा प्रत्येकजण विचार करतात आणि प्रत्येकजण आता ऐश्वर्या घरामध्ये यावी यासाठी कुटुंब कलशाचा जो निर्णय आहे तो सौमित्राच्या विरोधात गेलेला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना असं वाटतं की ऐश्वर्या घरात यावी, फक्त आता एकटा सौमित्रच यासाठी नकार देतोय आणि खूप असं रिॲक्ट होत असतो. आता अगदी सुमित्राने अगदी जानकी आणि ऋषिकेश यांना सुद्धा घराच्या बाहेर काढलेलं असतं. त्याच वेळेस मात्र सुमित्रा काय म्हणलेली असते, आता जे मनाने रणदिवे नाही तर त्यांनी खरंच या घरातून बाहेर गेलेलं चांगलं राहील याची आता सौमित्राला आठवण होते. तो प्रत्येक शब्द त्याला आठवतो. आणि ज्या वेळेस मात्र आता ऐश्वर्यामुळे या घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणजे आता ऐश्वर्यामुळे मात्र जानकी आणि ऋषिकेश ओवी यांना घराच्या बाहेर राहावं लागलं होतं. अगदी घर सोडून जावं लागले होते आणि सुमित्राला मात्र आता ह्या वेड्यांच्या ह्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऐश्वर्याने पाठवण्याची जी सोय केली होती ते काही तिच्यामुळे प्रत्येकाला घरातील त्रास झालेला होता. आणि अवंतिका आणि सौमित्र यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी तिने सौमित्राचा धरलेला जो काही हात आहे तर ते सुद्धा आता क्षण सौमित्राच्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे ऐश्वर्या किती नीच वागलेली आहे. आत्तापर्यंत तिने प्रत्येकाला रणदेव्यांच्या घरात येऊन किती त्रास दिलेला आहे, प्रत्येकाला तिच्यामुळे किती भोगावं लागलेलं आहे, या प्रत्येक क्षणाची आज सौमित्राला आठवण होते. तिच्यामुळे मात्र नानांना मरण यात्रा सुद्धा सहन कराव्या लागल्या. तिने जे जिन्यावरून नानांना ढकलून दिलेलं आहे ते सुद्धा क्षण आठवतात. आणि त्या ऐश्वर्यामुळे सारंग सौमित्र ह्या सगळ्यामध्ये जे काही भांडण उभं राहिलं होतं, घरामध्ये जे वादळ निर्माण झाले होते, या प्रत्येकाची आज सौमित्राला आठवण होत असते. आणि ह्या सगळ्या कारणामुळे त्याला ऐश्वर्या या घरामध्ये नकोय असं वाटत असतं. आता ह्या सगळ्यांनी मात्र काय हे सर्व सोडून दिलं असेल, ऐश्वर्यामुळे घराला किती त्रास झालेला आहे प्रत्येकजण का विसरला असेल आणि प्रत्येकजण आज माझ्या विरोधात का जात आहे ऐश्वर्याला घरात घेऊन येण्यासाठी. घरामध्ये काय महाभारत ऐश्वर्यामुळे घडलं हे सगळं काही प्रत्येक क्षण मात्र आता सौमित्राला आठवण होते आणि त्याच कारणामुळे ऐश्वर्या त्याला या घरामध्ये नकोय असं वाटत असतंय. आता या भांडणामध्ये मात्र आता सुमित्रा सुद्धा डोक्यावर पडलेली असते. हे प्रत्येक मागचे घडलेले क्षण मात्र सौमित्राच्या अगदी डोळ्यासमोर येत आहेत. सगळ्याचा विचार करतोय आणि त्याच वेळी जानकी पुढे येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी काहीतरी बोला. सौमित्र म्हणतो की आता या घरामध्ये बोलून काही उपयोग नाही होणार, आता वेळ आलेली आहे ती करून दाखवण्याची. रागाने मात्र आता तो कुटुंब कलश कौल आहे तो उचलतो आणि जानकीच्या पायावर फेकतो. जानकीच्या पायावर पडणार
तोच लगेच ऋषिकेश जानकीला धरतो आणि तिला मागे ओढतो. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतोय. सौमित्र जे काही वागतो ते फार चुकीचं वागत आहे. तो आपला राग व्यक्त करतोय आणि रागाने त्याने आता तो कौल सुद्धा फेकून दिलेला आहे. ते जण हे धक्क्यानेच पाहत असतात की सौमित्र असं का करतो. तर ऋषिकेशला इतका भयंकर राग येतो. ऋषिकेश धावतच सौमित्रकडे येतो आणि विचारतो की काय चाललं, अरे तू का मूर्खासारखं वागतोस, अरे सौमित्र तू काय वागतो, काय बोलतो आणि काय वागतो याचं सुद्धा जरा भान आहे का, अरे वागताना नीट वाग. तरी सुद्धा आता सौमित्र काही बोलायला तयारच नसतो. तेव्हा ऋषिकेश त्याला धरतो आणि म्हणतो की सौमित्र मी तुझ्याशी बोलतोय. आता सौमित्र रागाने ऋषिकेशला सुद्धा ढकलून देतो आणि बाजूला त्याला लोटतोय आणि आज चक्क तो ऋषिकेशवर सुद्धा ओरडतोय. हे बघून मात्र आता जानकी घरातील सगळ्यांना प्रत्येकाला धक्काच बसतोय. सौमित्र रागाने म्हणतो की तुम्हाला जे सगळ्यांना करायचं आहे ना ते करा तुम्ही, परंतु मला हे सगळं मान्य नाही. कारण ऐश्वर्या या घराला लागलेलं एक ग्रहण आहे. किती काही झालं तरी मला या घरात ऐश्वर्या नकोय असे खूप मोठ्याने जोरात ओरडतो म्हणत असतो. तेव्हा आता जानकी सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतोय. असे बोलून रागाने तो आपल्या रूम मध्ये पळतच जातो. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते की सौमित्र असं का वागतो. तेव्हा आता सौमित्र रागाने आपल्या रूम मध्ये गेलेला आहे आणि जानकीला आता सौमित्राचं प्रत्येक बोलणं आठवतं की तुम्हाला जे करायचं असेल ते करा, परंतु मला ऐश्वर्या घरामध्ये नकोय हे म्हणणं मला मान्य नाही. ऐश्वर्या घराला लागलेलं एक ग्रहण आहे. प्रत्येक शब्दाने शब्द आता जानकीला आठवत असतो. सारखं सारखं आता जानकीच्या समोर तेच येत आहे. अवंतिकाला सुद्धा फार टेन्शन येते आणि सारंगची तर अवस्था बघू शकत नाही. त्यानंतर आता सगळेजण शांत होतात. सगळ्यांना आता खूप टेन्शन आलेलं आहे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सुद्धा अगदी शांत आहे. ती टेन्शनमध्येच असते की कधी एकदाची आपल्या घरी जाईल. तिला आतुरता लागलेली असते आपल्या घरात जाण्याची. आता ती शांत बसलेली आहे. तर कावेरी काकू तिला समजावतात की ऐश्वर्या बाळा, अगं किती दिवस तू अशी उदास बसणार आहे बरं बाळा, बोल ना काहीतरी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम हे बघ तूच म्हणाली होतीस की जर चांगल्या वाटेवर गेले, सगळ्यांशी चांगलं वागले, चांगले राहिले सुद्धा सगळं काही चांगलंच होत राहील. मी कधीही आयुष्यामध्ये एकटी नाही पडणार असे तूच म्हणाली होती. पण आता हे बघ ना मॉम, मला आता तर यावेळेस आता सगळ्यात जास्त एकटे वाटतंय. त्या घरामध्ये कोणी मला खरंच स्वीकारायला तयार नाहीत असं मला सारखं सारखं का वाटतं. त्यावरती कावेरी काकू तिला समजावतात की हे बघ बाळा ग, असं नाही, ते इतक्या पटकन कसे तयार होतील ग. हे बघ ऐशू बाळा, भूतकाळामध्ये तू खूप चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका न विसरण्यासारख्या झालेल्या आहेत. त्यामुळे इतक्या लवकर त्या चुका विसरणं शक्य नाही. सहजासहजी इतक्या लवकर ते शक्य नाही होणार. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ मॉम, मला कळतं मी जे काही वागले त्याचं मला प्रायचित्त झालेलं आहे, पण इथून पुढे वागताना मात्र खरंच परत असे नाही वागणार. त्या चुका मी पुन्हा नाही करणार, मी तुला शब्द देते. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की हे बघ बाळा, मला ठाव आहे आणि आता मात्र त्या घरामध्ये आता जानकी सोडून मात्र इतक्या लवकर तुझ्यावर विश्वास कोणी ठेवू शकणार नाही. त्यांची मन आणि त्यांची मतं बदलण्यासाठी जरासा वेळ तर लागेलच ना बाळा. तेव्हा तू सुद्धा थोडासा धीर धरायला नको का. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की मॉम, अगं पण या घरामध्ये राहून मी त्यांचं मन आणि मत कसं बदलू शकते. मला तिकडे त्या घरामध्ये त्यासाठी जावं लागेल. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की हो बाळा, मला सगळं काही कळतं, परंतु तू टेन्शन घेणं आणि काळजी करणं सोडून दे. मला पूर्ण खात्री आहे अगदी मनापासून की जानकी नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी चांगलं करेल म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, तिने लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा मात्र मी सारंगला खूप हर्ट केलं होतं. सगळ्यात जास्त त्रास मी सारंगला दिला होता, पण आता सगळ्यात जास्त सारंगचीच आठवण येते आणि मी खरंच सारंगला खूप मनापासून मिस करत आहे. प्रेम म्हणजे नक्की काय असतं याची किंमत मला आता कुठे कळत आहे. त्यावरती सयाजी तेथे येतो. सयाजी म्हणतो की ए पोरी, हे बघ अगं उगाच काही असं बोलू नकोस आणि हे बघ तो सारंग आहे ना, त्याचा विचार करू नको. तो तुझ्या तोला मोलाचा नाही आणि तुझा नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही, अजिबात लायकीचं नाही असं जेव्हा सयाजी म्हणतो तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा नीट बोला आणि हे बघा प्लीज तुम्ही कुणाची लायकी काढू नका आणि हे बघा माझ्या बाबतीत काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा की सयाजी म्हणतो की ए पोरी, तुला 1000 वेळेस सांगितलेलं आहे की माझ्या पुढे पुढे करायचं नाही म्हणून. तर तुझ्या आयुष्याचे निर्णय आहे तर ते तू घेत होती, पण यापुढे मात्र आता ते प्रत्येक निर्णय मी घेणार आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या रागाने सयाजीकडे पाहत असते आणि सयाजी सुद्धा आता इकडे ह्या ऐश्वर्याला आडवा येतो आणि तिकडे आता रणदिव्यांच्या घरामध्ये तो सौमित्र. तेव्हा आता ऐश्वर्या त्या घरात कशी जाणार आहे याचं ऐश्वर्याला फार आता टेन्शन येतं. म्हणून मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतो की त्यांच्या घराचा उंबरठा आहे तर तो हसून खेळून मात्र ओलांडू शकते असं त्यांच्या घरातील एक जण तरी तुला म्हणला का. त्या
त्याच वेळेस ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तेवढ्यात जानकीचा कॉल असतो। तेव्हा आता जानकीचा फोन मात्र ऐश्वर्याने स्पीकरवर टाकलेला असतो। जानकी खुशच म्हणते की ऐश्वर्या मला तुला आनंदाची बातमी द्यायची आहे। त्यावरती ऐश्वर्या विचारते की जानकी काय ग, कसली आनंदाची बातमी? आणि हे बघ ऐश्वर्या, तू या घरात यावी यासाठी मी कुटुंब कलश कौल घेतला होता आणि त्यासाठी आता प्रत्येकाने आपापलं मत दिलेलं आहे आणि आता सगळ्यांचं मत हे तुझ्या बाजूने आहे। तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्याला फारसा आनंद होतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जानकी तू काय बोलतेस? त्यावरती जानकी म्हणते की हो, हे अगदी खरं आहे। आता मात्र रणदीवांच्या घरामध्ये परत तुला सून म्हणून येण्यासाठी आणि हा गृहप्रवेश करून घेण्यासाठी तू तयार राहा। तेव्हा आता जानकी जे काही बोलत आहे तर ते ऐकून मात्र आता सौमित्रला एक धक्काच बसतो। सौमित्र आणखीनच अगदी रागाने रिॲक्ट होतो, कारण जानकीचं प्रत्येक बोलणं आता ह्या सौमित्रने ऐकलेलं असतं। आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा आता ही ऐश्वर्या घरामध्ये आलेली आहे, ऐश्वर्या नटून ठटून मात्र घरामध्ये आली आहे। सगळेजण छान आता तयार झालेले आहेत ऐश्वर्याच्या स्वागतासाठी। आणि त्याच वेळेस जेव्हा आता ऐश्वर्या घरामध्ये पाऊल ठेवते आणि त्याच वेळेस असं काहीतरी होतं की आता आतमधून कसला तरी भयंकर आवाज येतो। अवंतिका रूममध्ये असते आणि आता सगळेजण आता म्हणतात की कसला आवाज आला। ऐश्वर्या अगदी तिचा पाय घसरतो, परंतु सारंग तिचा पाय धरतो आणि आता तिचा गृहप्रवेश होता राहतो आणि सौमित्र अगदी धावतच अवंतिका करत आत जातो। आता सगळ्यांना एक प्रकारचं खूप मोठं टेन्शन येतं की नक्की असं काय घडलेलं आहे, अवंतिकाला नक्की काय झालं असेल हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।